नमस्कार मित्रांनो, वनस्पती तंत्र या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण आमरकंद दाखवतोय. आमरकंद आलेले आहेत आणि आमरकंदाचं तुम्हाला हाडासाठी दुखणे, हाडाचे दुखणे, मणकेचे दुखणे, चाळेचे दुखणं आणि पेरेचं दुखणं, हाडाचे दुखणे, सर्व दुखण्यावर आमरकंद अशा प्रकारे काम करतो की तुम्हाला कसा खायचं ती सांगतो. 1 कपभर 1 गिलासभर दूध घ्यायचं, 1 पेलाभर दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये एक आमरकंद कापून टाकायचा. असे चिरा मारायचे, ह्याला तुकडे करून टाकले तरी चालतात. तुकडे करून टाकायचे 1 आमरकंद आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा खडीसाखर टाकायची, 1 चमचा खसखस टाकायची, 1 चमचा फुटाणे टाकायचे, 1 काळी खारीक टाकायची आणि मकाने टाकायचे 1 चमचा. सर्व दुधामध्ये शिजवून घ्यायचे. दुधामध्ये शिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामधला जी सामान आहे ती सर्व चावून खायचं आणि दूध वरून पिऊन घ्यायचं. रोज सकाळ संध्याकाळ 1 कंद, असे सकाळी 1 कंद आणि संध्याकाळी 1 कंद, असे तुम्हाला रोज 2 कंद खायचे. अवघ्या तुमच्या काही दिवसात, 40 दिवसातच मणकेचे दुखणे, टिचाचं दुखणं, हाडाचं दुखणं, चाळेचं दुखणं निघून जातं मित्रांनो. दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याचा असा वापर आहे, तुमच्या पायाला जळवात होते. जळवात झाल्यानंतर तुम्हाला ह्या कंदाचा असा वापर करायचा आहे की दुधामध्ये शिजवून कॅल्शियमचे दुसरे काही पदार्थ टाकून जर तुम्ही घेतले, किती जरी जळवात असली तर 1 किलोभर कंद जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या अंगातली जळवात, पायाची जळवात होते. पायाला हिवाळ्यामध्ये चिरा पडतात आणि चिरा पडून पायाला चालता येत नाही, पायामध्ये आग पडते, रक्त निघतं आणि माणसाला चालता फिरता येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या आमरकंदाचा वापर करायचा आहे. आणि आमरकंदाचा वापर करत असताना जळवातीसाठी तुम्हाला काय करायचे मित्रांनो, दुसरा उपाय तर असा उपाय आहे की तर मावळाचा मध आणि तूप दोन्ही एकत्र करून पायाला लावायचंय. खायला चालत नाही मित्रांनो मध आणि तूप. तर ही अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमची जळवात अवघ्या काही दिवसातच निघून जाते मित्रांनो. ही बघा, असे आमरकंद जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचा मित्रांनो. आमरकंद कोणाला लागला तर संपर्क साधा. मी हडपसरच्या बाजूला पुण्याला राहायला आहे. हडपसरपासून 12 किलोमीटर अंतरावर ह्या भागात आला तिकडे तर आमरकंद तुम्ही हातोहात घेऊन जाऊ शकतात. तर असा आमरकंदाचा मौल्यवान असा एक व्हिडिओ आहे. ह्याचं नावच आहे आमरकंद मित्रांनो. माणसाला अमर करायची पॉवर आहे ह्याच्यात. तर म्हणून ह्याचं नावाप्रमाणे काम आहे. प्रत्येकाने 1-1 किलो खायचा, शरीर शुद्ध. जय हरे राम.